नमस्कार. चला, आज आपण थोडी दसऱ्याबद्दल माहिती घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका खामकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर नवरात्रीच्या बद्दल आपण माहिती बघितलीच आहे. तर आज आहे दसरा. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस मानला जातो, तो म्हणजे आज दसऱ्याचा दिवस. तर दसरा का साजरा केला जातो, त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊयात. तर महिषासूर नावाचा राक्षस होता आणि त्याने खूप वर्ष तपश्चर्या केली. त्याच्यानंतर त्याला देव प्रसन्न झाले. त्याच्यानंतर त्याने देवाकडे असा वर मागितला की त्याला कोणतीही देवदेवता मरण देऊ शकत नाही, मारू शकत नाही. तर त्याच्यानंतर देवाने हा वर दिला. त्याच्यानंतर ऑफकोर्स तो असुर आहे म्हटल्यावरती त्याने लोकांना त्रास द्यायला चालू केलं. त्यामुळे सगळेच जण, सगळे देवही चिंतित होते की आता काय करायचं, त्याला वरही दिला आहे की त्याला मारू शकत नाही कोण. मग सगळेजण ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सगळेजण गेले दुर्गा मातेकडे. कारण त्यांनी असा तर वर दिला होता की देव मारू शकत नाही, पण देवीबद्दल काहीच बोलले नव्हते. त्यामुळे सगळेजण जे आपले ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत ते गेले दुर्गा मातेकडे, म्हणजे आदिशक्ती, आदी माया. तर 9 दिवस हे युद्ध त्यांचं चालू होतं. घनघोर युद्ध चालू होतं. नवरात्री ज्याला आपण म्हणतो, नवरात्री 9 दिवस युद्ध चालू होतं आणि दसऱ्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी त्या महिषासुराचा वध करण्यात आला. म्हणून तो दिवस आपण दसरा म्हणून ज्या दिवशी विजयादशमी म्हणून असा आपण तो दिवस साजरा करतो. तर दसऱ्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं. आपल्या घरात जे पण शस्त्र आहे ते आपल्या कामाचं आहेत, त्याची आपण पूजा करतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्या पण आपल्या महत्त्वाच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपण लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करत असेल तर त्यांची पूजा केली जाते, हळद कुंकू. त्यासोबतच त्यांना झेंडूच्या फुलांचा हार घातला जातो. आपल्या घरामध्ये टू व्हीलर असू द्यात, फोर व्हीलर असू द्यात किंवा बरेच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या कामामधल्या आहेत, त्या गोष्टींची आज पूजा करण्यात येते. हॅलो. तर आज आहे दसरा. प्रॉब्लेम सगळे विसरा. तर तुम्ही माझं गावचं घर तर बघितलं आहेच. गावाला खूप धमाल आहे, मज्जा मस्ती करत असते मी. तर मुंबईमध्ये पण हे बघा तुम्ही, घर आहे, लाईटिंग केलेली आहे वरती. आणि नवरात्रीनिमित्त, दसऱ्यानिमित्त घटही बसला जातो आमच्यामध्ये. तर बघूयात, आपण घराची टूर करूयात मुंबईमधल्या घराची. चला या. तर सर्वप्रथम सगळ्यात अगोदर जेव्हा मी घरामध्ये येते, तर जिकडे जाईल तिकडे मी एकच गोष्टीचा जास्त उल्लेख करते, ते म्हणजे शिवाजी महाराजांची फ्रेम असेल किंवा मूर्ती असेल. माझ्या घरामध्ये सुद्धा एवढी मोठी शिवाजी महाराजांची फ्रेम आहे, म्हणजे आमच्या घराचा तो एक अभिमान आहे, एक शान आहे असंही म्हणलं जातं. तर आम्ही हे जे वॉल आहे ते पूर्ण पेंटिंग करून तिथे ठरवलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फ्रेम इथे पाहिजेतच. तर त्याचप्रमाणे मग आम्ही खूप डेकोरेटिव्हली केली ही फ्रेम. आणि आजही आम्हाला छान वाटतं जेव्हा घरामध्ये एंट्री करतो. कोणाच्याही घरामध्ये जिथे शिवाजी महाराजांची फ्रेम असते तिथे एक अभिमान वाटतो आणि वाटायलाच पाहिजे, कारण आपण मराठी आहोत. तर त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इकडे आहे मंदिर. हे मंदिरामध्ये तुम्ही बघाल तर लाईटिंगमध्ये असं ओम आहे, खूप छान वाटतं. तर घरामधील मंदिर म्हणजे आपण त्याला देवारा असं म्हणतो. त्यामध्ये कृष्णाच्या मूर्ती, शंकराची मूर्ती, पिंड वगैरे आपण सगळंच काही ठेवतच असतो आपल्या मराठी माणसांच्या घरामध्ये. तर इथे घटही आहे बघा. 9 दिवस खूप छान असं ते धान्य गवताच्या रूपामध्ये उगवलं आहे. पूर्ण घट झाकून गेलेलं आहे. त्यानंतर सरस्वतीचं पूजन म्हणजे पाटावरती सरस्वतीचं जे चित्र आहे ते काढतात आणि त्याचं पूजन केलं जातं. तर कोणताही सण असू द्यात, घरातल्या वडीलधारी पुरुषांना, कर्त्या पुरुषांना नाम लावण्याची पद्धत आहे. तर लहान मुलांना लगेच अनुकरण करायला तर लागतंच. तर ही माझी भाची आहे परी. परीसुद्धा तिच्या पप्पांना, आबांना नाम लावण्यासाठी लगेच ताट घेऊन पुढे. ओ ओ काका, तू किती उंच आहेस बाबा. नाम लावल्यावर बघा आता सगळे कसे एक नंबर दिसायच का नाही मग. त्याच्यानंतर घरातल्या सर्वांनी एकत्रित बसून शस्त्रपूजन, सरस्वती पूजन केलं जातं. प्रसाद व्हायला जातो. तर त्या दिवशी नारळही फोडला जातो, प्रसाद वाटला जातो. त्यासोबतच मिठाई, म्हणजे आम्ही काजू कतली आणली होती. तर मिठाईचा प्रसाद वाहिला जातो देवाला. परंपरेप्रमाणे टीव्हीला दसरा मेळावाही लागला आहे. सोनं घ्या सोन्यासारखे राहा असं म्हणत गळाभेट केली जाते. तसेच घरातल्या मोठ्यांच्या पायाही पडले जातं.
आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात. घ्या. तर लहान मुलांना तर भारीच हौस असते सगळ्या सोनं गोष्टींचं घ्या अनुकरण सोन्यासारखे राहा करण्याचं. तर असं परीसुद्धा बोलत. बघा प्रत्येक गोष्ट सेम टू सेम करणार. आईच्या पणाला आईला दे सोनं, आईला दे सोनं. तर आपट्याच्या पानांना या दिवशी विशेष महत्व असतं. आपट्याच्या पानांना आपण सोनं मानून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. तसंच माझ्या सोन्यासारख्या वहिनीला माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. सोनं घ्या सोन्यासारखे राहा. आपण पण घेऊयात. अरे मान घेऊयात आपण पण या. तर ननंद भाऊजाईची गळाभेट तर असलीच पाहिजे. तर आम्ही ननंद भाऊजाई आहोत सोन्यासारखे आणि सारखे चमकणार. सोनं घ्या सोन्यासारखं राहा. हा सोनं घ्या सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. तर दसऱ्यामध्ये जसं आपण सोनं एकमेकांना वाटतो तसंच माझ्या आयुष्यामध्ये माझे आई वडील सोन्यासारखे आहेत. तर आपण त्यांनाही आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देऊयात आपट्याच्या पानांनी म्हणजेच सोन्याने. सोनं घ्या सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. सोनं घे सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. द्या आता. तर हा माझा मोठा भाऊ आहे आणि तो खरंच सोन्यासारखा आहे. सोन्यासारखा एक पुत्र म्हणू शकतो आपण. आदर्श असा पती, आदर्श असे वडील, आदर्श भाऊ. सगळ्या बाबतीत माझा भाऊ खरंच सोन्यासारखा आहे. तर माझ्या या सोन्यासारख्या भावाला माझ्याकडून सोन्यासारख्या शुभेच्छा. सोनं घ्या सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. माझ्याकडून पण सोनं घे सोन्यासारखी राहा. आणि जशी चमकते तशी अजून चमक असंच म्हणायचंय ना. हो हो. सोनं घे सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. ठीक आहे सोन्यासारखी राहा. अयो यशस्वी भव. तर आपण म्हणतच आहोत की सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे चमका. पण हाच तो सोन्या आहे. ह्याच्यासारखं कोणीच राहू नका कारण हा खूप आळशी आहे. तर दसऱ्यानिमित्त आपल्याला बाजारामध्ये झेंडूची फुले बघायला मिळतात. त्यासोबतच हारही रेडीमेड मिळतात. तर ट्रेनला सुद्धा बघा झेंडूच्या फुलांचा हार घालण्यात आला आहे. त्यासोबतच आतमध्ये डब्यामध्ये सुद्धा झेंडूच्या फुलांच्या माळा आणि त्यासोबतच थोडंसं ट्रेनलाही सजवण्यात आलं होतं. सगळ्या खिडक्यांना झेंडूच्या फुलांचे हार घातले होते आणि थोडाफार सणाच्या निमित्ताने का होईना हार फुलांनी आणि पताक्यांनी ट्रेनमधील जे डबे आहेत ते सजवण्यात आले होते. त्यानंतर आपण बघतो इथे टू व्हीलर फोर व्हीलर जे आहे ते वॉश करण्यासाठी सगळे लाईनमध्ये उभे आहेत. गणपतीमध्ये जसा देखावा केला जातो तसाच जेव्हा नवरात्री असते तेव्हा देवीसाठीही देखावे केले जातात. तर अतिशय भव्य दिव्य देखावा उभारला आहे अर्थ रोड येथे. अर्थ रोडमधील देवीचं आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहोत. तर अतिशय सुंदर असं देखावा आहे हा. तर वरती सुद्धा खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलं आहे POP मध्ये. त्यानंतर अक्षरशः प्रसादसुद्धा हा सुका मेवा त्यांनी प्रसाद ठेवला आहे. त्यानंतर देवीचे दागिने आणि देवीचं ते रूप पाहून अक्षरशः खूप भावुक होतं मन. भारतीय केंद्र सरकारने इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वाजत गाजत देवीचं विसर्जन करण्यात येतं. तर सगळेच सण आम्हीच्या घरातील सगळेच जण मोठ्या उत्साहात साजरा करतो. तर कसा वाटला मग आमचा हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू. बाय.